टेंटेटिव्ह बॅटर पदो अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये त्याचा खेळ कलासाने आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी गणपत टीम वडवली टीम कडून वापर अनिल फलंदाज पुन्हा एकदा इंटर द क्रीज धावसंख्या 1 याकडे 1 गडी बाद पुन्हा एकदा बोलत तयार बाहेरचा बॉल होता कट करण्याचा प्रयत्न अगदी सफल खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन आहे थोडासा अँगल क्रिएट करत असताना चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते चॅनल मध्ये सुद्धा बॉलिंग केली जाते लुकिंग नॉट कम्फर्टेबल बॅटर आपण पाहतो कारण की ज्या प्रकारे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला टायमिंग पुन्हा एकदा जुळलेलं नाहीये चांगली बॉलिंग पाहायला मिळते पहिलं षटक पाहायला मिळते बोल पुन्हा एकदा तयार अबे बॅटने ऑनसला गॅपमध्ये बॉलला ढकलल्यापासून डीपमध्ये सुनील आहे बॉल पर्यंत पोहोचतील तो एकच धाव प्राप्त केली जाते 2 धावेचा कोल आहे पण दुसरी धाव ते मिळणार नाही फक्त एकच धाव प्राप्त केली जाते खातं ओपन होईल सध्या बॅटिंग करत असताना अनिलचं टीमची धावसंख्या जॉबमध्ये स्कोर काढते या एका धावेच्या मदतीने 2 या आकड्यावरती सुरुवात चांगली करावी लागेल दमदार सुरुवात करावी लागेल कारण की मोठं लक्ष आहे समोर वीरू बाबरे सर बॅटने फटका चांगला गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय डीप फिल्डर सुनील आतापर्यंत चांगली फिल्डिंग करत असताना बॉलला कॅरी करतील तोपर्यंत 2 धावा ते प्राप्त केल्या जातील का आणि इथे पंचांचं फिंगर अप म्हणजे का तर अनिलचे क्रिकेट समाप्त इट्स अ बिग विकेट आणखी एक धक्का फलंदाज ज्यावेळी बॅक टू दी पॅव्हलियन बाद टीम आहे उद्वा तर चला दोन्ही टीमला विनंती आहे की लगेच आपण जास्त वेळ न घेता लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे बॉलिंग तर पुढे एकदा बोलत यार ऑफसाइड या फटका चांगला बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल बॉल थांबणार नाहीये बॉल अगदी जमीला गुदगुल्या करत जाल मैदान के बाहेर येतो हा शानदार चौकार सरजवे मैदानाच्या तिकडे मात्र एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि काय पंकज दिवे शो पाहायला पीडी शो सकाळच्या सत्रात पाहिला आता वडवली सामने संघ काय करणार कारण 106 धावांचा आम्हाला पाठलाग आहे पहिल्या षटकात 7 धावा 2 गडी बाद वीरेंद्र बाबरे 3 चेंडू 6 धावा अजूनही रितेश घेण्यासारखा फलंदाज बाकी आहे परंतु मॅच खूप मोठी आहे आणि मला वाटतं इथून या मॅच मध्ये काय पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सुनील पाहूया सुनीलच्या समोर मात्र फलंदाज पहिला चेंडू सिंगल मात्र इकडे मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे बघता बघता 2 धावा पूर्ण वीरू मात्र स्ट्राईक रोटेटवर लक्ष ठेवतोय असं नाही की तो फलंदाजीसाठी थांबतोय तो सांगतो की इकडे स्ट्राईक रोटेट व्हायला हवी आणि स्ट्राईक रोटेट मात्र इकडे केली जात आहे धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पलकावर लागतंय 9 ऑन बोर्ड षटक क्रमांक दुसरं 106 धावा जरी असल्या ना तरी त्या छोटे छोटे टार्गेट सेट करावं लागणार आहे ऑप्शनचा बाहेरचा चेंडू याही मात्र चेंडूला पिक केलाय चेंडू मात्र जातोय सी बार रेषा पार येतोय खणखणीत UPL चौकार 4-4 अशी सुरुवात हवी आहे वडवली सामने संघाला माझ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांची माफी मागतो मध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुन्हा गेली होती त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ऑफलाईन गेलो होतो त्याबद्दल तुमची पुन्हा एकदा माफी मागतो जय मैदानाच्या धावसंख्या फलकावर आहे 13 वर 2 सध्याची स्थिती वीरू बाबरे 3 चेंडू 6 गणपत आले त्यांनी मात्र सध्या मॅच मध्ये कमबॅक केलाय
नॉबस्टोनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा इंटू द गॅप, चेंडू मला डीप एक्स्ट्रा कट बाउंड्रीच्या बाहेर खणखणाती हा येतोय UPL चौकार 4-4-4 डीचे. हे संघ आपणास विनंती आहे, यानंतर होणारा सामना कुर्जे विरुद्ध उधवा, हे दोन संघ आमने सामने येणार. कुर्जे संघ चला आपण आला असेल तर रिपोर्ट करा, आपलं प्लेइंग 11 द्या, आपली किट इथून घ्या. 17 वर 2, षटक क्रमांक 2 अशी सुरुवात हवी आहे. एका फलंदाजावर तुम्ही डिपेंड राहू शकत नाही, तुम्हाला प्रत्येकाला तुमचं बेस्ट द्यावं लागणार आहे. रिव्हर्स खेळायचा होता, या मात्र बॅटची आतील कडा आणि फलंदाजाचा खेळ होतोय खलास, विकेट येतोय आणि डीजे वाजतोय. ये तो मेरे दाहिने हात का खेळ आहे असं सांगत मात्र झेल पकडलाय. धावसंख्येचा विचार केला 17 वर 3 सध्याची स्थिती. अजूनही मॅच आता मात्र या दोन खेळाडूवर, ज्या खेळाडूची चर्चा होते द वंडर बॉय ऑफ बिरवाडीचा वंडर बॉय, ज्याच्या नावावर नेहमीच वलय असतं. आताचीच झालेली अमोल स्मृती चषक त्याच्यामध्ये आयकॉन प्लेअर होता आणि तिथेही त्यांचा संघ विजेता ठरला होता. धाकटी ढाणू संघासाठी तो खेळत होता. तिकडे मयूर मर्दे हा मॅन ऑफ द सिरीजची ज्याच्या नावावर बाईक होती. तुमच्या समाजातील एक खरंच मोठा खेळाडू, ज्याच्या वडिलांनी अर्थात हेमंत मर्दे, तुम्ही ज्यांना खारीखाव या नावाने ओळखत असाल, ज्यांनी मोठमोठे षटकार मारून MRI चेंडूला जो कधीही त्यांनी डोळ्यासमोर बघितलं नाही, MRI चेंडूला 10x सारखा मारणारा एकमात्र खेळाडू या पालघर डहाणू तालुका क्रिकेटमधला जर तो कोण असेल तर तो हेमंत मर्दे अर्थात खारीखाव. खूप मोठं क्रिकेट त्यांनी खेळलाय. तो जेव्हा बॅटला यायचा तेव्हा ती बॅटिंग त्याची वेगळीच होती आणि त्याचा मुलगा अर्थात मयूर मर्दे सुद्धा ते नाव सध्या खूप गाजवतोय. 17 वर 3 मॅचकडे जाऊया. 106 म्हणजे 106 धावांचा तुम्हाला पाठलाग जेव्हा करायचा आहे, 106 बनवायचे आहेत, याचा अर्थ असा आहे की नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा छक्का या चौका. इथून जर रिक्वायर्ड रन रेटकडे विचार केला 14.05, षटक क्रमांक 2 चालू आहे, पॉवर प्ले ऑन आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुनीलचा हा चेंडू शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, मिडॉलला कोणती धाव नाही, डॉट बॉल. 17 वर 3, 17 पे खतरा मंडराता हुआ. पंकज दिवे यू ब्युटी. मला वाटतं मी जेव्हा इकडे स्कोरिंग एडिटिंग करत होतो, नो लुक किती वेळा नो लुक बघायचे आणि ज्या पद्धतीची बॅटिंग आज केलंय ना, मजा आली. यावेळी मात्र कीर्तेश खरं सांगतो आम्हीही कमी नाहीये. चेंडू सरळ रस्त्यावर, सडक पे कडक असं जे म्हणतात, चेंडू सीमा पार, षटकार. कीर्तेश घरातला बॉडीवर गोलंदाजी करू शकत नाही. कुर्जे संघ चला आपण आलात का? आपण आपलं क्रुझे संघ आला असेल तर आपण आपलं चला प्लेइंग 11 इकडे द्या आणि त्यानंतर आपण मॅचकडे जाणार आहोत. कुर्जे संघ आपला आयकॉन सुद्धा सांगायचं, उधवा संघ आपण आपला प्लेइंग 11 सबमिट करा. 2 षटक 23 धावा. मॅच खूप मोठी आहे नो डाऊट. आता हे 2 आयकॉन आहेत, त्या 2 आयकॉनला आयकॉन सारखा खेळ दाखवावा लागणार आहे. 2 षटक 23 धावा. सध्या अजूनही 36 चेंडू 83 धावा. 83 कोण विसरणार हे वर्ष, ज्या वर्षामुळे भारतीय क्रिकेटला एक वेगळी चालना मिळाली, जिथे कपिल देव निकुंजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला आणि त्यानंतर या भारत देशात क्रिकेटचे वारे वाहू लागले आणि त्यानंतर आजपर्यंत BCCI सर्वात मोठी संस्था, सर्वात मोठं आपण म्हणतो की बोर्ड म्हणून या संपूर्ण जगात ओळखलं जातं आहे. जिकडे भारतात क्रिकेटला धर्म समजला जातो, या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की जसं आम्ही कॉमेंट्री करताना नेहमी म्हणतो की भारतीयाच्या नसानसात क्रिकेट आहे. लहानपासून ते वृद्ध आबालापर्यंत प्रत्येकाला आपला आपलासा करणारा खेळ अर्थात क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने दरवेळी काहीतरी बदल होत गेले. 60 ओव्हर, 50 ओव्हर, 20 ओव्हर, T10 हे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत आणि त्यामधला टेनिस क्रिकेट हा सर्वांचा आवडतीचा खेळ. कुठला नवीन बॉलर त्याचं नाव टाक.
पहिला चेंडू वीरू बाबरेला मात्र टेस्ट केला जातोय. पहिल्या चेंडूवर विवेक कुवारा पहिला चेंडू डॉट लागतोय. 7 धावा देऊन 1 गडी बाद त्यांनी केलाय. काय गोलंदाजी विनयनी पॉवर प्लेच्या हातात केली होती, तोच विनय. यावेळी मात्र वीरूला टाकलेला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि रिव्हर्स सक्सेसफुल. वीरू बाबरे ऑन फायर. टीचर जे माझ्या प्रेक्षक हा मॅच बघतायत ना, हा लीग फॉर्मॅट आहे. असं नाही की हा मॅच हरल्यानंतर त्यांना घरी जावं लागणार आहे. हा मॅच संपल्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. आपण लीग फॉर्मॅट खेळतो, त्यामुळे हा बिग बॅश फॉर्मॅट आहे. त्यामुळे आजच्या दिवसात 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या चाहत्यांना घेऊन चालत असाल तर मला वाटतं चाहत्यांना नक्की सांगेल की या मॅचमध्ये जरी तुमचा हिरो 0 ठरला असेल तरी पुढच्या मॅचमध्ये पुन्हा त्यांना संधी मिळणार आहे. जसं 29-29 मॅचकडे. याही मात्र लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. स्कोर मुजब 30. रितेश गरत 2 चेंडू 6, वीरू बाबरे 5 चेंडू 12, चौथी चेंडू 77 धावा. पंकज दिवेचं षटकही महत्वाचं ठरणार आहे, कारण ऑलराऊंडर खेळाडू आहे नो डाऊट. ज्याने ज्या पद्धतीची फलंदाजी आज केलाय, कौतुक आणि कौतुक. 30 वर 3. ऑप्शन बाहेरचा चेंडू, या चेंडूला ज्या पद्धतीने खेळलाय आपण पाहतोय की इथून मात्र धावसंख्येला उभारणी द्यावी लागणार आहे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा मॅच खूप महत्वाचा आहे माझ्या मते तरी. कोणताही संघ जेव्हा पहिला मॅच लीगचा खेळतो नेहमी म्हणतो की आम्हाला जिंकणं महत्वाचं आहे, कारण कॉन्फिडन्स लेवल वाढते. स्ट्राईकवर रितेश गरत केजी. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटवर नीटसा येत नाहीये. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पहा, चेंडूच्या पद्धतीने पडला. फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावलेली 31. 8 षटकांमध्ये 106 धावा. पहिल्या इनिंग मध्ये मानो हायलाइट बघत होतो आम्ही. खूप सर्वांनी एन्जॉय केली पहिली इनिंग. ऑप्शन बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज या निंबापूर पांगत संघाचा विनय. लास्ट बॉल ऑफ द आयकॉन खेळाडू आहे का, मी आयकॉन आहे या संघात हे दाखवतोय. आयकॉन विरुद्ध आयकॉन. इकडे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर वळून येतोय. तो झेलसाठी गेला नाही. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. षटक क्रमांक इकडे मात्र 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार आहे 32. येणाऱ्या 5 षटकात म्हणजेच 30 चेंडू मध्ये धावा हव्यात 74. मॅच ऑन आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट 14.5-15च्या आसपास गेलाय, परंतु 2 आयकॉन मैदानाच्या आत, त्यामुळे काही होऊ शकते. जाऊया डीजे कडे. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. येऊया मैदानाच्या आत. वाजव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागला ती फक्त 33. उमेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. चांगला चेंडू हवेत आहे. इकडे मात्र संधी होती. संधीचं सोनं करता आला नाही. चेंडू मात्र सीमा पार. चौकार. 4-4-4. ठीक आहे.
पंकज दिवेचं जे तिकडे जे रिॲक्शन होतं ना, ते रिॲक्शन खूप काही सांगून गेलं की बाबा हा झेल किती महत्त्वाचा होता. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला 37ला 3 आणि अजूनही या षटकाचा विचार केला ना तर या षटकात अजूनही 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. वीरू बाबरे असा फलंदाज आहे ना, जर तो थांबला ना तर हो त्याचं नव्हतं करू शकतो. परंतु क्रिकेट आहे, मी दोन्ही संघाला तुल्यबळ समजतो. दोन्ही संघ खूप चांगले आहेत, नो डाऊट. मॅच चांगली होणार, पैसा वसूल. याही मात्र हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय परंतु तो बनेल दर्शक. चेंडू सीमा पार, खणखणीत UPL षटकार ठीचे. परंतु या मॅच मध्ये रणरेरिया हुआ, कारण रन येत आहेत. चला टॉस आपण घेतोय सर. 2 बॉल आहेत, 2 बॉल नंतर घेऊ आपण टॉस. 2 बॉल नंतर घेऊ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो यावी सर बुंद्यात टाकलेला चेंडू. लॉंग ऑफला खेळाडू आहे, तो फील्ड करेल. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या 44. इकडे खराब फेकी. 2 धावा. जिकडे 1 होता तिकडे 2. आणि आता धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 45 या षटकाचा विचार केला. 13 धावा आल्यात. रिक्वायर्ड रन रेट 14 14.5चा होता. याचा अर्थ की जो रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो त्यांनी आतापर्यंत मिळवलाय. राज यानंतर जेव्हा ओव्हर संपेल आपण टॉस बॉक्सकडे जायचं. टॉस होणार आहे. राज थोडंसं लक्ष ठेवा. लास्ट बॉल चौथ्या षटकातील विवेक टू वीरू. असे चेंडू जर तुम्ही टाकले तर तो रात्रभर तुम्हाला असे षटकार मारत राहील. चेंडू सीमा पार. षटकार 6. कारण आपल्याकडे वेळ नाही. मॅच सांग. चला उमेश सर तिकडे आहेत. टॉस उधवा. चला ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे त्यामुळे 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेकला तुम्ही जा. आणि इकडे टॉस बॉक्स मध्ये उधवा विरुद्ध क्रुझे हा टॉस होतोय. आणि सध्या ऑन स्क्रीन उमेश सर आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकलाय तो टीम क्रुझे संघाने. टॉस जिंकलाय की उधवाने टॉस जिंकला. येस उधवा आपला निर्णय नक्की कळवा. आम्ही घेतो छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ड्रिंक्स ब्रेक इकडे होतोय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत वाजव. चला जास्त वेळ घेऊ नका कारण मॅच ऑलरेडी उशिरा चालू आहे. आपण मात्र इथे ज्या पद्धतीने 51वर 3 सध्याची स्थिती. जाऊया चला मैदानाच्या आत. अजून मॅच ऑन आहे असं नाही. मॅच 1 साइडेड आहे. अजूनही 24 चेंडू 55. तुम्ही 24 मध्ये 51 ऑलरेडी केलेत. तुम्हाला 24 मध्ये 55 करायचे आहेत. मॅच तगडा आहे. मी म्हणेन ना मॅच तगडा आहे. उधवा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हा मॅच 8 ओव्हरचा आहे. याच्यानंतर अजून एक मॅच 8 ओव्हरचा आहे आणि त्यानंतर ते पुढच्या सर्व मॅचेस 6-6 ओव्हरच्या असतील. याकडे लक्ष असू द्या प्लीज. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पंकज ढिवे. पीडी काय पीडी शो पाहिलाय. पंकज ढिवे टू क्रितेश घरात. हेही बॅटल पाहायला मजा येणार आहे. माझ्या प्रेक्षक ऑनलाईन आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. तुम्ही लगातार आम्हाला जे सपोर्ट करता त्याबद्दल मनापासून आभार. मैदानाच्या आत करा. मैदानावर तसंच मॅच ही चालू आहे आणि तेवढाच तगडा मॅच आहे त्यामुळे या तगड्या मॅचकडे लक्ष आहे.
पहिला चेंडू क्रितेश घरात सांगतोय तू आम्हाला षटकार खेचलेत, आता वेळ आमची आहे, आली रे आली, आता तुझी पारी आली. षटकार मैदानाच्या आत षटकार आलाय. हो यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला समजला नाही. चेंडू पहा, आता ही पंकजजीची खासियत आहे, एक षटकार लागल्यानंतर बोट फिरवली जातात, बॅटची आतील कडा यष्टिरक्षकाच्या थोडासा दूर पडलाय चेंडू. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या 57 वर 3. जेवढा जोरात टाकतो ना तेवढ्या जोरात बाहेर चेंडू जाणार आहे. न्यूटनचा तिसरा लॉ नेहमी म्हणतो टू एव्हरी ऍक्शन देर इज अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. चौकार 4. इकडे मात्र क्रितेश घरती सांगतोय की भाई तुझा टर्न संपलाय, म्हणून मगाशी म्हटलं आली रे आली पंकज, आता तुझी बारी आली. धावसंख्या फलकावर 61. फुल टॉस होता पण चेंडू खाली आला वरतून, त्यामुळे पंचांनी बघितलं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की इट्स अ लीगल डिलिव्हरी. ते पहा तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की चेंडू वरतून खाली आलाय, तो डाऊन झाला. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये मला वाटतंय ते आपण नंतर बघू नक्की, कारण वरतून चेंडू खाली जेव्हा येतोय तेव्हा नक्की तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 63. पुन्हा एकदा जोरात, पुन्हा एकदा सेम रिझल्ट, फ्लॅट 6. मी मगाशी म्हटलं की जेवढा जोरात टाकाल ना तेवढा जोरात बाहेर. चेंडू सीमा पार, षटकार. लक्ष्मण गावी साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं. लक्ष्मण गावी सर, आपण या व्यासपीठाकडे. स्कोर 69, 69 धावा. UPL ची टीम आता सध्या चालू होत आहे. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. तुम्ही पाहू शकता सध्या यंग ब्रिगेडियर यावी जय माछीला आपण पाहतोय आज इन ऍक्शन. कालच्या दिवसात ज्यांनी 42 धावांची खेळी केली त्याची 46 धावांची खेळी, ती व्हिडिओही तुम्ही युट्यूबला जाऊन पाहू शकता. तीही व्हिडिओ चांगल्या बोललाय. हो याही मात्र फलंदाजाला चकवलाय. अपील कसली होत आहे, चेंडू लागला असेल नाही. इकडे मात्र षटक संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा. सामना होता कुठे बघा, 4 षटकात 57 हव्या होत्या आणि आता 3 षटकामध्ये 37 धावांची गरज आहे. म्हणजे 18 धावा या पंकज दिवेला या षटकात आल्यात. हीच तर खरी मजा आहे क्रिकेट मधलं, हीच तर युद्ध आहे. ते बघण्यासाठी इथे जे प्रेक्षक आलेत ना ते हेच बघण्यासाठी येतात की एक तेरी तो एक मेरी, कभी धूप तो कभी छाव. आणि या मॅच मध्ये मायबाप प्रेक्षक सांगतायत की आमचं मनोरंजन होणार, नो डाऊट, आणि ते मनोरंजन केलं जात आहे. पहिलं तर पंकज दिवेनी केलं आणि आता तुम्ही पाहू शकता सध्या करतोय तो क्रितेश घरत आणि त्याच्या बरोबर त्याचा साथीदार वीरू बाबरे. सगळ्याकडून पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विवेकचा विचार केला तर वीरू बाबरे 11 चेंडू 31 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला 12 चेंडू 26 वर क्रितेश घरत. दोन्ही आयकॉन सध्या आपला फॉर्म दाखवत आहेत. हो चांगला चेंडू होता, मध्ये येणारा या चेंडूला मिड विकेटच्या देतात खेळला. 1 धाव भेट, 1 पेक्षा जास्त काही नाही. स्कोर म्हणून 70. दोन्ही फलंदाजांना माहित आहे की त्यांचं मैदानात असणं किती महत्वाचं आहे. 106 धावा जरी असल्या ना, मी म्हणेल की या मॅचला जर तुम्हाला मोठं बनवायचं आहे तर या मॅचला तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. ही मेहनत इकडे पाहायला मिळते. जय मैदानाच्या 70 व 3 उधवा क्रिकेट क्लब. आता आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये, ज्याने तिकडे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कुर्जे संघाला प्रथम तर त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. 70 वर 3. चला घाई करा, वेळ वाचवा. पुन्हा एकदा तीच विनंती असणार आहे की वेळ वाचवा.
कारण वेळ वाचवणार तरच मजा येणार. स्कोर मूव्स ऑन 70. हा चांगला चेंडू पडल्यानंतर काय वेगाने आलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा. पडल्यानंतर फलंदाजाला तो समजलाच नाही. गुड बॉलिंग. स्कोर मूव्स ऑन 70. 70. 36 ची गरज आहे. येणारा चेंडू 16. 36. मॅच फक्त 6 षटकारांचा आहे. आणि या मॅच मध्ये तसंच चालू आहे. त्या बॅटची आतील कडा. यस नो मध्ये इकडे मात्र विकेट जाऊ शकतो. नाही. नशिबाची साथ. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. अडकला. तिकडे पहा तुम्ही पुन्हा रिप्ले मध्ये पहा. पंकज दिवे अडकला पुन्हा. लॉक आहे बघा. लॉक झाला त्याचा हात वरचा आणि चेंडू हातातून सुटला. नाहीतर बॅक टू द पवेलियन. हे जीवदान किती महागडं आहे. हे जीवदान कुठे घेऊन जाईल मॅचला याकडे लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी सोपा झेल पकडला जातो, सोडला जातो आणि अवघड झेल पकडला जातो. तसाच होता. पंकज दिवेने हा कारनामा किती वेळ तरी केला असेल, परंतु इथे आज त्याच्याकडून ते झालं नाही. पुढचा चेंडू. हा चांगला चेंडू. स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये क्रिकेटमध्ये फुटबॉल दाखवताना गोलंदाज. बॅटरने मात्र एक धाव पूर्ण केले. 71. काही गोलंदाजी हाताळलाय या षटकामध्ये. गोलंदाज विवेकने पहिल्या षटकात महागडा ठरला होता. 19 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकात फक्त 4 चेंडू 2 धावा. त्यांनी मॅच कंट्रोल केली परत. असं नाही मॅच वन साइड जात होती. आता ती कंट्रोल झाला या मॅच ओव्हरमध्ये. यावेळी मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि इथे मात्र चुकी करणार नाही. वीरू बाबरे बॅक टू दी पवेलियन. बिग विकेट. बिग ब्लो. मी काय म्हणते येणारे चेंडू शिल्लक आहेत 13. धावा आहेत 35. 13 चेंडू 35 धावा. वीरू बाबरे थोडस खांदे झुकलेले आणि बॅक टू दी पवेलियन येतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मयूरचा विचार केला तर मयूरला या मॅच मध्ये या शेवटच्या बॉलवर एखाद मोठा फटका खेळावा लागेलच जर तुम्हाला मॅच कंट्रोल मध्ये आणायचं आहे तर. कारण जर मोठा फटका आला तर 12-29 समीकरण राहू शकते. त्याचा काय रोल राहील आता की रितेश घर तेच समजावताना. 13 चेंडू 35 धावा. मायबाप प्रेक्षक तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे या ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवसात. खरं तर ही स्पर्धा UPL आहे, उधवा प्रीमियर लीग, पण त्यामध्ये हा एक वेगळा फॉर्मॅट आयोजक घेऊन आलेत आणि त्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहू शकता सध्या पहिला मॅच जिकडे आले मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आणि हा 1 बाउन्स 4 की पाहूया तिकडे प्रेक्षक काय सांगतात. प्रेक्षक राजा काय सांगेल तिकडे प्रेक्षक राजाच्या निर्णयाची आपण वाट बघूया. आणि हा चौकार आहे. 4-4 ठीक. बारा चेंडू 31 धावा. मॅच ऑन आहे. आता 5 गोलंदाज वापरायचे आहेत. आता कोणाकोणाचे स्पेल झाले तेही महत्वाचं आहे. कारण एक गोलंदाज तुम्हाला नवीन मिळेल हे तर गुलदस्त्यातच आहे. कारण एक पंकज दिवे टाकेल तर एक बॉलर नवीन येऊ शकतो, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 12-31 पंकज दिवे पुढच्या गोलंदाजाचा हो त्याला मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीने कुठल्या गोलंदाजाकडे जाईल. गोलंदाजावर चर्चा तर होत आहे. 12-31 रितेश गरज स्ट्राईकवर असणार आहे. की रितेश गरज सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे नो डाऊट, त्यामुळे त्याच्याकडेही लक्ष असेल. बारा 31 मयूर मेघा
एक मयूर जो समोर आहे मयूर डी म्हणजेच मयूर डोंगरकर आणि आता मयूर मेघा टू क्रितेश घरत KG वर्सेस MM. मॅच कडे जाऊया. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू यावी शरीराचा वेध घेणारा इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चेंडूला फील्ड करेल. खराब फिल्डिंग आणि जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र आता 77 आणि समीकरण आता म्हणतंय येणारे चेंडू आहेत 11 धावा आहेत 29. 11 चेंडू 29 धावा. अकरा चेंडू 29 धावांची गरज आहे. 11 चेंडू 29. हा चेंडू खाली राहणारा आणि इकडे मात्र फलंदाज बीट होत आहे डॉट बॉल. 10 चेंडू 29 धावा. मॅच ऑन आहे. 10 मध्ये 5 मारायचे आपल्या बोलीभाषेत म्हणायचं तर. आणि या मैदानावर 10X कंपनीचा चेंडू आहे त्यामुळे चेंडू खूप ट्रॅव्हल होतो नो डाऊट. परंतु पंकज दिवेची ही स्ट्रॅटजी मला आवडली कारण मागच्या शतक पंकज दिवेकडे येऊ शकते त्यामुळे हा नवीन गोलंदाज वापरला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. क्रितेश घरत फक्त जागेवर उभा आहे आणि तो चेंडू काउंट करतोय सध्या. 9 चेंडू 29 धावा. 18 मध्ये 29 काढल्यात क्रितेशनी पण आता ते 9 मध्ये काढायचे हेही महत्वाचं आहे. इकडे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता. पुन्हा एकदा डॉट. व्हॉट अ बॉलिंग. नवीन गोलंदाज आलाय मयूर मेघा पण काय गोलंदाजी हाताळला आहे ती सुद्धा तोडफोडवाल्या षटकामध्ये जिकडे धावा बनवायच्याच आहेत आणि सेट बॅटर असं नाहीये की बॅटर नवीन आलाय. मयूर डोंगरकर नाहीये समोर तर क्रितेश घरात आहे. गुड बॉलिंग. यावेळी चेंडू पायावर आशीर्वाद देताना क्रितेश घरात. चेंडू सीमा पार. षटकार. मॅच ऑन आहे आणि टीव्हीला सुद्धा ऑन ठेवा. ठीकचे. या मॅचला कोणाची नजर लागणार आहे का कारण आता मात्र 7 चेंडू 23 धावा. हा शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार का. क्रितेश घरात 3 डॉट ऑलरेडी खेळला होता. चौथ्या चेंडूवर षटकार. या षटकात आता 8 धावा आल्यात. लास्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चुकी करणार नाही. बिग विकेट आणि या मॅच मधली जशी फुग्यातली हवा काढली जाते तशी फुग्यातली हवा या मॅच मधली काढली जात आहे आणि क्रितेश घरात बॅक टू द पेव्हिलियन. डीचे. आता सध्या उधवा गावामधील लोक सुद्धा तयार झाले असतील कारण उधवाची मॅच नेक्स्ट आहे त्यामुळे त्या मॅच कडे प्रत्येकाचं लक्ष आहे आणि मला तरी वाटतं अनेक मायबाप प्रेक्षक सध्या या मॅचची वाट बघतात. उधवा प्रीमियर लीग मधला महत्वाचा म्हणजे ही ग्रामपंचायत चॅम्पियन्स ट्रॉफी आहे त्यामुळे उधवाचे सर्व स्टार सध्या पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्या स्टारचा पुन्हा एकदा त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत आणि मायबाप प्रेक्षक जी उधवामधून मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया हार्दिक स्वागत. मॅच ऑन आहे. 6 चेंडू 23 धावा. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर सुनील. ज्या सुनीलने पहिल्या षटकात 16 धावा दिल्या होत्या त्याला मात्र गोलंदाजी मारायला नाही तर समोर मयूर डोंगरकरचा विचार केला तर मयूर डोंगरकर आई तेवढा चांगला बॅटर आहे. त्यांनी पहिल्या चेंडू 16 चौकार मारलाय त्यामुळे आता त्याच्याकडून अपेक्षा असू शकते मॅच टर्न करण्याची. जर मॅच कडे
पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता, चेंडूला मात्र दिशा दिली, क्षेत्ररक्षक दूर भरून येतोय, चेंडू हलणार नाही, चेंडू सीमा पार, 4 चौकार, मैच को ऑन रखे क्योंकि मैच अभी भी खत्म नहीं हुआ, डीच है। चला गुर्जे संघ आणि उधवा संघ आपण तयार राहायचं, यानंतर होणारा पुढचा सामना UPL मध्ये ज्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला तीच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील। इकडे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, परंतु इकडे 1 की 2 दुसऱ्याचा प्रयत्न असणार, नो डाऊट। थ्रो खूप चांगला आहे, परंतु तेवढ्या थ्रो मध्ये आणि फलंदाज पाहायचं काय झालंय, पंच सांगतायत की इकडे मात्र फलंदाज हा सुरक्षित आहे की बाद आहे, नाही, 2 धावा पूर्ण, मॅच अजूनही बदलते, 4 चेंडू 17 धावा, 4-17, 4 चेंडू 17 धावा। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, मोटा फटका है, मैच ऑन रखिए, टीवी को भी ऑन रखिए, चेंडू सीमा पर, षटकार, व्हाट अ मैच। तीन चेंडू 11 धावा, असाच एक मॅच झाला होता जिकडे आपण पहिल्या दिवसात जेव्हा पाहिलं होतं, पहिलं 2-3 दिवस मला वाटतं मी जेव्हा आलो होतो पहिला दिवस माझा होता, जिकडे आयकॉन बाद झाल्यानंतर 5च्या खेळाडूंनी येऊन मॅच संपवला होता, तसाच मॅच पाहायला मिळेल का? आयकॉन बाद झाल्यानंतर मयूर डोंगरकर ज्या पद्धतीने डोंगरावर मारतोय फटके, आता 3 मध्ये 11, 2च मारायचे, 3 मध्ये 2 किंवा 3 चौकार। पुढचा चेंडू, इथे चेंडू सोडलाय, पंच सांगतात गरीबी में आटा गीला, वाईट, 3 मॅच ऑन, मजा आलाय मॅच मध्ये। मला वाटतं बाकीचे प्रेक्षक जे ऑनलाईन आहेत ऑफलाईन आहेत सर्वांचंच मनोरंजन होत आहे, खूप प्रेक्षक सध्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडे मनापासून हार्दिक स्वागत। 3 चेंडू 10 धावा, मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे, पुन्हा एकदा या 3 चेंडूत भरपूर काही पाहायला मिळणार आहे, 3-10। हो, चांगला बॉल, बॉल पडल्यानंतर थोडीशी उसी घेतोय, 2-10। युवराज ढवणेकर गँग पुन्हा एकदा तयार होईल, माझं लक्ष आहे आज पुन्हा एकदा जय माचीवर। काल ज्या पद्धतीने जय माची, कुणाल माची तुटून पडले होते, त्या खेळाडूंवर सध्या कॅमेराही पहा जय माचीवर आहे आणि युवराज ढवणेकरवर आहे, आणि सध्या मॅच ही तेवढाच तगडा चालू आहे, 2-10। हा चेंडू खूप महत्वाचा, चौकार, षटकार, काय येणार, काहीतरी येऊ द्या। पुढचा चेंडू, चांगला चेंडू आहे, पाहूया इकडे मात्र क्षेत्ररक्षक काय चुकी करणार नाही तर मॅच तर, 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आहे, आता 1 चेंडू 8 धावा। मला ती वडवलीची स्पर्धा आठवते जिकडे एका चेंडू 10 धावा झाल्या होत्या, 1 चेंडू 8, जर एखादा खराब चेंडू आला तर मग मॅच मध्ये अजून मजा येईल, पण 1-8, वडवली सामने संघाचं कौतुक करेल, वेल बॉलिंग, वेल बॅट। शेवटच्या चेंडूवर मोठा फटका, परंतु इकडे झेल घेतला गेलाय आणि वेल प्लेड टीम वडवली सहाने, आणि त्याचबरोबर टीम वेल प्लेड। काय मॅच झाली, प्रेक्षकांचं मनोरंजन या मॅच मध्ये झालंय। नक्कीच पुढच्या मॅच कडे जाऊया जिकडे उधवा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल। कमेंट बॉक्स मध्ये आमचे सहकारी मित्र विनोदजी आपल्याबरोबर जोडले जातील। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुण्या मैदानाच्या माझं